मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकानं बंद राहतील। कल्याण डोंबिवली पाठच्या पाठोपाठ मालेगाव पालिकेने देखील फतवा काढलाय। मांसाहारी खवय्ये मटण चिकन विक्रेत्यांमध्ये आता नाराजी पसरलेली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व कत्तलखाने देखील बंद ठेवले जातील। कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता मालेगाव पालिका प्रशासनाने 15 ऑगस्टच्या दिवशी या संदर्भातल्या सूचना जारी केलेल्या आहेत। तर सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भातला आदेश पालिकेने काढलाय। स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं। स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही, तुम्ही नका खाऊ ना। बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीने बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला, हे पण तुम्हाला मी सांगतो। तिकडली ती एक परंपरा आहे। तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय जो काही आहे तो आताच सरकार घेत नाहीये। 1988 साली ज्यावेळेस शंकरराव चव्हाण होते त्यावेळेस हा निर्णय घेतला गेला होता, त्यावेळेस जिया काढला गेला होता आणि त्यानंतरचे जे काही मुख्यमंत्री आले शरद पवार साहेब, त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं, तेच आता सुरू आहे, बाकी काही नाही। आता जे काही राजकारणी आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे नेते जे काही आरडाओरड करत आहेत, ही केवळ राजकारणा हेतू करत आहेत। या विरोधकांचा सध्या गजनी झालेली आहे आणि काही नाही, तेव्हा जनतेने अशा या विरोधकांपासून सावध राहिलं पाहिजे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवसाला खाटीक समाज आपली दुकानं बंद ठेवायला तयार आहे। परंतु जे गरीब खाटीक समाज असेल, मच्छीमार असेल, चिकनचे दुकानदार असेल, हे बिचारे सर्व गरीब लोक आहेत, त्यांच्या प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती अन्याय करणं हे ठीक नाही आहे। आजकाल ज्या पद्धतीने जे सुरू आहे, कोणती महानगरपालिका काही आदेश काढते आणि त्या दिवशी कत्तलखाने बंद, त्या दिवशी कत्तलखाने बंद, ह्या सर्व गोष्टी बंद व्हायला पाहिजे। 363 दिवस हे कत्तलखाने सुरू असायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी आता ते मांसाहारी करायचं नाही अशा प्रकारची बंदी महानगरपालिका नगरपालिकेने केलेली आहे। खरं म्हटलं तर आता विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी आता असे विषय सारखे रोज चर्चेला येणं आणि त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होणं, ह्याला सर्वस्व जबाबदार सध्याची असलेल्या महायुतीची आहे। 38 वर्षापूर्वींचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे। विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही। आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे। अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसावरती बंदी आणायची, हे कारण नाही। सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये, तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते, कशाला बंदी आणून? असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, याला काय अर्थ आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।